शंकर आणि पार्वतीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रावण हा महिना अतिशय योग्य आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी शिवशंकराची आणि पार्वतीची जितकी काही उपासना करू शकतो ती आपण नक्कीच करायची। सोमवारी शंकराची, मंगळवारी गौरीची, म्हणजे आपण करतो ना मंगळागौर, ही करायची असते। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवामूठ याबद्दल बोलणार आहोत। शिवामूठ कशासाठी घालायची असते तर आपली जी काही मनातील कामना आहे ती शिवशंकरासमोर बोलून दाखवायची असते। ज्यावेळेला आपण शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेला माझ्या मनातील इच्छा, माझं घरदार याला सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्ती व्हावी, माझ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवाकडे केलेली प्रार्थना व आराधना। शिवामूठ घालण्याची एक विशिष्ट पद्धत देखील आहे। शिवामूठ कशी घालायची आहे तर जे काही आपण धान्य घालणार आहोत ते व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते ह्या मुठीमध्ये पकडायचं। आपल्या शक्यतो शिवामूठ ही नववधूने घालण्याची प्रथा जास्त करून मान्यता आहे, पण इतरही कोणी घालत असेल, ज्याची इच्छा असेल, काही मनोकामना करायच्या असतील तर त्यांनी देखील घालू शकतात। तर आपल्या मुठीमध्ये धान्य घ्यायचं आहे। जसं आता 5 तारखेला 5 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आहे, या दिवशी धान्य आहे तांदूळ। तर तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत, आपल्या मुठीमध्ये जेवढे मावतील तेवढे घ्यायचे आहेत। आणि जशी रोजची आपण शंकराची पूजा घालतो, बिल्बपत्र वगैरे घालून ती घालून झाल्यानंतर ही शिवामूठ अशी शंकराच्या पिंडीवरती आपल्या अंगठ्याच्या हाताने सोडायची आहे, हळूहळू करून। ह्याला आपण तर्पण विधी असं देखील म्हणतो, की जे माझं आहे ते आता मी तुला अर्पण केलेलं आहे आणि ह्याच्या बदल्यामध्ये तू माझी मनोकामना पूर्ण कर, ही तुम्ही आपल्याला मनापासून शिवाला केलेली प्रार्थना, म्हणून ही शिवामूठ, मुठीतून घालतो म्हणून ही शिवामूठ। तर 5 ऑगस्ट 2024 रोजी तुम्ही तांदळाची शिवामूठ घालणार आहात। 12 ऑगस्ट 2024 या रोजी तुम्ही तिळाची शिवामूठ घालणार आहात। 19 ऑगस्ट 2024 या दिवशी मूग घालायचे आहेत, अख्खे हिरवे मूग। त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 2024 या दिवशी जवाची शिवामूठ घालायची। शेवटचा श्रावणी सोमवार या दिवशी सातूची शिवामूठ घालायची आहे। बघा, शिवामूठ करून लवकरच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। शिवशंकर आपली सर्व इच्छा, आराधना पूर्ण करून आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व सुख समाधान देऊ देत, ही माझी देखील ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।